विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या फॉर्म संदर्भातला. मित्रांनो, फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने भरले होते. फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळा आपल्या स्वतःकडून किंवा ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला आहे सायबर कॅफेमधून तर त्या ठिकाणाहून किंवा ह्युमन एरर्समुळे फॉर्ममध्ये चूक होऊ शकते. मग अशा वेळेस बऱ्याच वेळा तुमच्या नावामध्ये चूक झाली किंवा वडिलांच्या नावामध्ये चूक झाली, सरनेममध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, ॲड्रेस चुकला किंवा सेंटर तुमचं चुकलं आहे किंवा मार्क्स भरायला जे PGचे मार्क्स आहे, मास्टर डिग्रीचे मार्क्स आहे ते भरायला चुकले किंवा फोटो चुकीचा अपलोड झाला, सही चुकीची अपलोड झाली किंवा कॅटेगरी चुकीची झाली, तर अशा बऱ्याच कारणांमुळे तुमचा फॉर्म चुकू शकतो. परंतु टेन्शन घेण्याची गरज नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट पोर्टलने तुम्हाला करेक्शन विंडो जी आहे ती ओपन करून दिलेली आहे. मित्रांनो, या करेक्शन विंडोकडे येत असताना ज्या सेट पोर्टलने तुम्हाला महत्त्वाच्या डेट्स दिल्या होत्या त्या डेट्स आपण एकदा नजरेखालून घालूयात आणि त्याच्यानंतर करेक्शन विंडोमध्ये आपण काय काय गोष्टी करेक्ट करू शकतो किंवा दुरुस्त करू शकतो ते आपण बघूया. त्याच पद्धतीने एक फॉर्म देखील तुम्हाला डेमोसाठी भरून दाखवलेला आहे आणि करेक्ट करून दाखवलेला आहे, दुरुस्त करून दाखवलेला आहे की कशा कशामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपण ज्या डेट्स आहेत इम्पॉर्टंट डेट्स त्याच्यावर नजर देऊयात. तर बघा, 24 फेब्रुवारी 2025 रोजी तुमचे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म सेट विभागाने मागवले होते. शेवटची तारीख जी होती फॉर्म भरण्याची ही होती 13 मार्च 2025. आता त्याच्यानंतर दिनांक 14 मार्च 2025 ते दिनांक 21 मार्च 2025च्या दरम्यान विथ लेट फी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर डेटमध्ये फॉर्म भरले नव्हते तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळावी याच्यासाठी विथ लेट फी जी आहे ही 14 मार्च ते 21 मार्च 2025च्या दरम्यान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लिंक ओपन होते. आता दिनांक 22 मार्च 2025 पासून ते दिनांक 24 मार्च 2025 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्शन विंडो ओपन झालेली आहे. त्या करेक्शन विंडोमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये जे काही चूक झालेली आहे ती दुरुस्त करता येणार आहे. आता बघूयात की काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला बदलता येणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी सेंटर जर तुम्हाला बदलायचं असेल तर ते सेंटर तुम्हाला चेंज करता येणार आहे. समजा एखाद्याने पुणे घेतलं आणि आता आपल्याला असं वाटतं की नाही नाशिक हे सेंटर पाहिजे आहे तर तुम्ही सेंटर बदलू शकणार आहे. त्याच्यानंतर सब्जेक्टमध्ये जर चूक झाली असेल तर तीही तुम्हाला बदलता येणार आहे. त्याच्यानंतर नावामध्ये चूक झाली असेल, मग तुमचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम किंवा आईचं नाव याच्यामध्ये काही चूक झाली असेल, कुठे स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर तीही तुम्हाला बदलता येणार आहे. त्याच्यानंतर जे व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्हाला मागितलं होतं त्यांनी, मग याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अजून जे काही गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट असेल तर त्याचं आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे तोही तुम्हाला बदलता येणार. समजा एखाद्याने आधार कार्डचं तिथे माहिती टाकली होती पण त्याला असं वाटतं की आता पॅन कार्डचं माहिती आपण द्यायला पाहिजे तर तो बदलता येणार आहे. चुकून कॅटेगरी आपली वेगळी सिलेक्ट झालेली आहे तर ती कॅटेगरीसुद्धा आपल्याला बदलता येणार आहे. त्याच्यानंतर मास्टर डिग्रीचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला चेंज करायचे असेल, चुकून वेगळे मार्क्स टाकले गेले तर हे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकता येणार आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव चुकलं, समजा आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चुकून आपल्याकडून होऊन गेलं पण आपली युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आहे तर आपण त्या विद्यापीठाचं नाव त्या ठिकाणी टाकू शकतो. कधी कधी असं होतं की फोटो अपलोड करताना चुकीचा फोटो आपल्याकडून अपलोड झाला. कधी असं होतं की सही जी आहे, साईन जी आहे ती चुकीची अपलोड होऊन गेली. तर अशा वेळेस फोटो आणि साईन देखील तुम्हाला अपडेट करता येणार आहे किंवा करेक्शन विंडोमध्ये जाऊन ते तुम्हाला बदल करता येणार आहे. आता मित्रांनो, जो काही बदल आहे फर्स्ट पेजमध्ये किंवा साईन किंवा फोटोमध्ये तो तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एक मात्र लक्षात घ्या की करेक्शन विंडो ही तुम्हाला लॉग इन केल्यानंतर फक्त एकदाच करेक्शन करता येणार आहे किंवा एकदाच ओपन करता येणार आहे. दुसऱ्यांदा तुम्हाला बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे जो काही बदल तुम्हाला करायचा आहे तो आवश्यक त्या पद्धतीने आणि काळजीपूर्वक करायचा आहे. तिथे चूक व्हायला नको. जर इथे चूक झाली तर भविष्यात तुम्हाला तुमचा फॉर्म पुन्हा करेक्ट करता येणार नाही किंवा ती चुकीमध्ये दुरुस्ती करता येणार नाही. तर ही एक मोठी काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे.
सगळ्यात शेवटी फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट जी आहे ती डाउनलोड करायची आहे आणि फ्युचर रेफरन्ससाठी जे काय करायचं ते सांभाळून ठेवायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या गोष्टी तुम्हाला चेंज करता येणार आहे, बदल करता येणार आहे आणि त्याची प्रिंट तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही. तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली डेमोला सुरुवात करूया, जेणेकरून फॉर्म कसा अपडेट करायचा आहे हे तुम्हाला कळेल, तेही आपल्या मोबाईलवरून. चला, विंडोला जाण्यासाठी जायचं आहे महाराष्ट्र सेट परीक्षेच्या पोर्टलवर. तर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे MH सेट ॲप्लिकेशन. त्यानंतर जी वेबसाईट ओपन होते पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे. हे सेट विभागाचं पोर्टल आहे, सेट परीक्षेचं पोर्टल आहे. तर या ठिकाणी बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव पेमेंट इज कम्प्लिटेड टिल 28 मार्च 2025. जर 21 मार्च 2025पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना फॉर्म एडिट करता येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खाली तुम्हाला एक लिंक दिसत आहे, क्लिक हिअर टू फॉर करेक्शन एडिट सेट ॲप्लिकेशन फॉर MH सेट हेल्ड ऑन 15 जून 2025. तर तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे. एक युजर नेम मी तुम्हाला टाकून दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. जो काही पासवर्ड तुम्हाला तुम्ही ठेवला होता तर हा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ओके, त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी करेक्शन विंडो ओपन झालेली आहे. तर करेक्शन कशामध्ये आपल्याला करता येणार आहे तर बघा, करेक्शन्स इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तर याला आपण क्लिक करतो आहे. बघा, जर तुमच्या नावामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कुठेही काही मिस्टेक झालेली असेल तर तुम्हाला ते चेंज करता येणार आहे. ओके, आता आपल्याला इथे तर काही करायचं नव्हतं, आपण अपडेट करूयात. त्याच्यानंतर सेकंड स्टेपला आपण आलेलो आहे. जर तुमचा फोटो किंवा साईन तुम्हाला बदलायची असेल, चुकून ती ॲड झाली असेल तर ती तुम्हाला बदलता येणार आहे. तर साईन जी आहे या विद्यार्थ्यांची चुकीने दुसरी अपलोड झाली होती, तर या ठिकाणी आपण सही अपलोड करूयात. सही अपलोड केलेली आहे. बघा, या ठिकाणी आपण साईन अपलोड केलेली आहे. त्यानंतर अपडेट आपण केलं आहे. फोटो साईन आपल्याला सगळं अपडेट करता येणार आहे. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला डाउनलोड ऑप्शन आहे. बघा, डायरेक्टली डाउनलोड ऑप्शन आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे. ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करूयात. बघा, फॉर्ममध्ये बदल झालेला आहे. आपण एका विद्यार्थ्याची साईन जी आहे ती चुकीने दुसरी झाली होती अपलोड, तर ती आपण अपडेट केलेली आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला एडिट करता येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.